उन्हाळा आला की शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन केले जाते। आज आपण अशाच प्रकारे उन्हाळा स्पेशल खरबुजाची ज्यूस तयार करणार आहोत। चला तर आरोग्यवर्धक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आज आपण पाहूयात। उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे खरबूज अगदी भरपूर प्रमाणात मिळतात। इथे साधारण या आकाराचा मी खरबूज घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। त्याचे 2 भाग करून आता त्यातले ह्या सर्व बिया आपण काढून घेऊयात। पहा, या प्रकारे मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण यातला गर वेगळा काढून घेऊयात। या पद्धतीने मी सर्व गर बाजूला काढून घेतलेला आहे। इकडे गॅसवर मी एका पॅनमध्ये एक अर्धा लिटर दूध घेऊन छान तापवत ठेवलेली आहे। ज्यूससाठी लागणारे आपण साहित्य पाहूयात। घेतलेल्या खरबुजाचा गोडसरपणा पाहून साखरेचे प्रमाण ठरवा आणि 2 ते 3 चमचे भिजवलेले शाबू आहेत। कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि सब्जाचे काही बिया घेतलेले आहेत। या कस्टर्ड पावडरची मी दूध घालून अगदी गुठळ्या न होता पेस्ट करून घेतलेली आहे आणि सब्जा देखील अगदी थोडंसं पाणी घालून भिजवून घेतलेलं आहे। दूध अगदी छान उकळलेलं आहे। या उकळत्या दुधात आपण भिजवलेले सर्व शाबू घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। दूध उकळत असतानाच त्यामध्ये आपण घेतलेली साखर देखील छान मिक्स करून घेऊयात। दुधात घातलेले शाबू हे अगदी छान शिजतात। ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण ते शिजून घ्यायचं आहे। त्याचा असा कलर चेंज होतो तोपर्यंत आपण हे शिजून घ्यायचं आहे। या उकळत्या दुधामध्ये आपण करून घेतलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट देखील मिक्स करून घेऊयात। पहा, कस्टर्ड पावडरमुळे स्वाद तर चांगला येतोच, शिवाय कलर देखील छान येतो। कस्टर्ड पावडरची पेस्ट घातल्यानंतर एक 2-3 मिनिटांसाठी आपण छान उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करूयात आणि ते पूर्णपणे थंड करून घेऊयात। आता मिक्सरमध्ये आपण हा गर घालूयात आणि त्याचा पल्प तयार करून घेऊयात। अतिशय छान असा पल्प आपला तयार झालेला आहे आणि हे दूध देखील एकदम थंड झालेलं आहे। आता या दुधामध्ये आपण तयार करून घेतलेला पल्प त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पातळ हवं असेल तर दूध वाढवू शकता किंवा थोडंसं घट्टसर हवं असेल तर त्यामध्ये आणखीन पल्प घालू शकता। यामध्ये आपण भिजवलेले सर्व सब्जा बी देखील मी मिक्स केलेली आहे। अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपला हा आरोग्यवर्धक असा ज्यूस तयार आहे। थंडा थंडा कूल असं मस्क मिलन ज्यूस आपलं तयार आहे। ज्यूस सर्व करत असताना वरून आपण गार्निशिंगसाठी आणखीन छोटे तुकडे आपण खरबुजाचे घालणार आहोत। अजून वर थोडंसं सब्जा बी देखील मिक्स करूया। त्याच्यामध्ये आपण एक चिमूटभर वेलची पूड देखील मिक्स करणार आहोत आणि तुम्हाला आवडेल त्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। ज्या त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या फळांचं भरपूर सेवन आपण नक्की केलं पाहिजे। सध्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कलिंगड देखील फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतात। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाचे अगदी थंडगार सरबत कसे करायचं हे आपण पाहू। त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।